नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणातील लिंग विचार या टॉपिकच्या संदर्भावर आपण चर्चा करणार आहोत. या अगोदर झालेले जे पेपर आहेत म्हणजे 2013 ते आत्तापर्यंत झालेल्या पेपरमधील या टॉपिकवर जेवढे प्रश्न विचारले त्यावर सविस्तर चर्चा करू, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला या प्रश्नाचा सराव होईल, त्याचबरोबर स्वरूपही कळून जाईल. तत्पूर्वी तुम्ही आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं जे ॲप आहे या ॲपमध्ये जाऊन ओल्ड क्वेश्चन पेपर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्ही तिथे जाऊन जॉईन करू शकता. तिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे प्रश्नपत्रिका सोडवता येतील. त्याचबरोबर प्रत्येक विश्लेषणाचा व्हिडिओ देखील पाहता येईल. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण या टॉपिकच्या संदर्भाने आलेल्या प्रश्नावर चर्चा करूयात. प्रश्न आहे, पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईंवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली. संकटे या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. मग आता लिंग ओळखण्यासाठी आपण काय करतो की दिलेल्या शब्दाच्या अगोदर तो, ती, ते हे प्रत्यय लावून तो शब्द म्हणून पाहतो. परंतु जर दिलेला शब्द हा अनेक वचनात असेल तर सुरुवातीला त्याचं एक वचन करायचं. मग संकटे याचं एक वचन काय होईल? संकट. बरोबर, संकटे काय झालं? अनेक वचन झालं. मग आता संकट पहा बरं. तो संकट, ती संकट, ते संकट. तर आपल्याला कळतं की ते संकट हे शब्द बरोबर येतो. म्हणजे संकट हा शब्द काय आहे? नपुंसकलिंगी शब्द आहे. पुढे पाहूयात आपण आता की पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. फुगे, धागे, सोगे, वांगे. आता आपल्या लक्षात येतं की दिलेले शब्द अनेक वचनात आहेत की एक वचनात आहे हे पहिले ठरवून घ्यायचं. फुगे अनेक वचन आहे, याचं एक वचन आपण करूयात. बघा, एक वचन काय होईल? फुगा. बरोबर. धागेचं काय होईल? धागा. ओके. सोगेचं काय होईल? सोगा. वांगेचं हेच एक वचन आहे. का? कारण वांगे हेच आपलं उत्तर आहे, एक वचनात आहे. तर एकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेक वचन इकारांत होतं. वांगे, वांगी. बरोबर, हे झालं आपलं उत्तर. मग आता इतर बघूयात. फुगा तर तो फुगा, धागा तो धागा. हे दोन्ही शब्द फुगा धागा शब्द आपल्याला माहिती आहे. मग सोगा काय? तर तो सोगा. मग सोगा म्हणजे काय? तर बघा, धोतर नेसताना उरलेला जो जास्तीचा घोळदार भाग असतो, धोतर असो, साडी असो, शाल असो, याचा नेसल्यानंतर जो उरलेला घोळदार भाग असतो त्याला सोगा असं म्हणतात. मग आपलं उत्तर झालं होतं वांगे. पुढचा प्रश्न आहे, सभा या शब्दाचे लिंग कोणते? मग आता तो सभा, ती सभा, ते सभा. तर ती सभा हे बरोबर आहे. मग हे झालं स्त्रीलिंगी शब्द. पुढे आहे, विरुद्धलिंगी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. शुक, सरिता, बोका, भाटी, मोर, लांडोर, कोल्हा, कोल्हीन. बघा, कोल्हा, कोल्हीन बरोबर, मोर, लांडोर बरोबर, बोका, भाटी बरोबर. मग चुकीचे काय? तर पर्याय एक, शुक, सरिता. आता सरिता म्हणजे नदी. बरोबर. मग आता शुक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शुक म्हणजे पोपट. ओके. मग आता पोपटचा विरुद्धलिंगी काय असतो? पोपटीन. पोपटीन. ओके. मग बघा, पोपटचा झाला पोपटीन. मग शुकचा काय? तर शुकला विरुद्धलिंगी शब्द आहे सारिका. बरोबर. पुन्हा समजून घ्या. शुक पुल्लिंगी, सारिका स्त्रीलिंगी, पोपट पुल्लिंगी, पोपटीन स्त्रीलिंगी. मग आता राघू, ते म्हणाल सर राघू, राघू मैना. पोपट मैना होत नाही. पोपट पोपटीन, राघू मैना, शुक सारिका. इथं लक्षात. अशा प्रकारे पुढील प्रश्न पाहायचा आपल्याला. पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये बदलत नाही असं म्हटलंय? बरोबर. मग बघा, वाघ, वाघीण, हरिण, हरिण तहाच राहतो, हत्ती, हत्तीन, ससा. आता ससा हा जो शब्द आहे ना, याला काही व्याकरणकार ससा, ससी असं म्हणतात, काही जण म्हणतात नर ससा आणि मादी ससा. मग आता पहिले आपण आधी प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या
की पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी यामध्ये बदलत नाही, म्हणजे काय, तर तो पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी या दोन्ही वचनात सारखाच राहतो, म्हणजेच दोन्ही वचनात आढळतो असा शब्द आहे हरिण. म्हणजे तो हरिण आणि ते हरिण हे दोन्ही शब्द बरोबर आहे. म्हणजेच हरिण झालं, मुंगूस झालं, डुक्कर झालं, हे शब्द असे आहेत, हे पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी दोन्हीही लिंगात आढळतात. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. पक्षी, तो पक्षी, पुल्लिंगी. आता तुम्ही म्हणू शकता सर ते पक्षी पण बरोबर आहे, तर ते पक्षी नपुंसकलिंगी होत नाही, तर पक्षाचं अनेक वचन जेव्हा आपण करतो तेव्हा ते पक्षी असं होतं. पुढे आहे वाऱ्याने हलते रान, यातील रान या नामाचे लिंग ओळखा. मग बघा, तो रान, तो रान, ती रान, ते रान. ते रान बरोबर नपुंसकलिंगी. नेक्स्ट आहे आपलं की पुल्लिंगी, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. ग्रंथ, बघा, तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक, ती वही. कोणता आहे पुल्लिंगी? पर्याय क्रमांक 1 तो ग्रंथ. ती पोथी, ती वही स्त्रीलिंगी, ते पुस्तक नपुंसकलिंगी. नेक्स्ट आहे पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. क्लास, कंपनी, पेन्सिल, ट्रंक. आता हे शब्द कसे आहेत? परभाषेतून आलेले. मग परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून सामान्यतः ठरवतात. क्लास म्हणजे काय? वर्ग. कंपनी म्हणजे काय? तर मंडळी. पेन्सिल म्हणजे काय? तर लेखनी. ट्रंक म्हणजे काय? तर पेटी. चला आता प्रश्न काय? निश्चितपणे पुरुषवाचक. आता आपण कळतंय की तो वर्ग, ती मंडळी, ती लेखनी, ती पेटी. म्हणजे ट्रंक, पेन्सिल आणि कंपनी हे स्त्रीलिंगी, निश्चितपणे पुरुषवाचक, क्लास पुल्लिंगी. पुढे आहे की लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती? वारा, झुळूक. बघा, तो वारा, ती झुळूक. ओके. वृक्ष, तो वृक्ष, ती वेल. नदी, ती नदी, तो नाला. नाला, तो नाला. ओढा, तो ओढा. म्हणजे पर्याय 1, 2 आणि 3 यामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आहे, पण पर्याय 4 फक्त पुल्लिंगीच आहे, म्हणून झालं पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. पुल्लिंगी शब्द ओळखा. हकीकत, ती हकीकत. वैभव, ते वैभव. पहाट, ती पहाट. रहाट, तो रहाट. हे झालं आपलं उत्तर. रहाट म्हणजे काय? तर विहिरीतून पाणी काढताना जे एक चक्र बसवलं असतं, कधी ते लाकडी असतं, कधी लोखंडी सुद्धा असतं. म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी बसवलेलं चाक किंवा चक्र म्हणजे रहाट. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. घडवंची, ती घडवंची. घोर, तो घोर. घंगाळ, तो घंगाळ. घाव, तो घाव. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घडवंची. पुढे आहे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीची चुकीची जोडी. बघा, गाडी, गाडा बरोबर आहे. मादी, मादा, चूक. हेच आपलं उत्तर, हे आपलं उत्तर आहे. मादी नंतर काय पाहिजे? नर पाहिजे. ओके, झालं उत्तर पर्याय क्रमांक 2. हे चुकलंय, इथं मादीऐवजी नर शब्द पाहिजे. वृक्ष, लता बरोबर. कोल्हाकोली बरोबर. पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखा. काया, पगडी. बघा, ती काया, ती पगडी. शरीर, ते शरीर, तो देह. आकाश, ते आकाश, ते गगन. प्रकाश, तो प्रकाश, तो उजेड. म्हणजे पर्याय 1 स्त्रीलिंगी, पर्याय 3 नपुंसकलिंगी, पर्याय 4 पुल्लिंगी. पण पर्याय 2 हे भिन्न झालं. इथं 1 पुल्लिंगी आणि 1 नपुंसकलिंगी. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय 2. बघा, अशा प्रकारे आपण लिंग विचारावर आलेले 2013 ते 2025 सर्व प्रश्न पाहिले आहेत. जर तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ॲपमध्ये आपल्याला 2013
ते 2025पर्यंत सर्व जुने प्रश्नपत्रिका विषयानुसार सोडवता येतील. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. धन्यवाद.